हरिने माझे हरिले चित्त, 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 चित्त हरिने माझे भारवित विसरले, वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, विसरले भारत विसरले नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, परकिया से संगता गोष्टी, परकिया से संगता गोष्टी, घरची कुठे घरची कुठे खातील, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, खातील, आता कैसे नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, लौकिक, आता कैसे जाऊ घरा, घरा कैसे जाऊ घरा, तुका मने निवांत राही, मने तुका मने निवांत राही, पहिले पाहि परतोनी, पहिले पाहि परतोनी, परतोनी, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, नोहे बरा लौकिक, लौकिक, आता कैसे जाऊ घरा, आता कैसे जाऊ घरा, अवठो बारकुमा
गटकळ महाराज आणि बाबूराव महाराज. हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले हरिने माझे हरिले भारवीत विसरले भारवीत विसरले आता कैसी लवकरा आता कैसी
कैसे जाऊ बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ गणितनाथ भगवान की जय विठ्ठला 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज गुरुवर्य बंशी महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा गणितनाथ भगवान भला 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 भला। हरिने माझे हरिले चित्त
भार वित्त विसरले आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक पारखियाशी सांगता गोष्टी घरचे कुठे खातील आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक तुका म्हणे निवांत राही तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आता कैचे जाऊ घरा नोहे बरा लौकिक समचरण सरोजम सांध्र नीलांबुदाभं जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम गज्जनेत्रम सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि श्रीरामचंद्र कृपालु भजमनु हरण भव भय दारुण नवकंजलोचन कंज मुख कर कज्ज पद कंजारुण कंदर्प गणित अमित छवि नवनील निरदा सुंदर पटपित मानहु तडित रुचि सुचि नवमी जना सुतावर अतुलित बलधाम हेम शैलावदेहं धनुजवन कृशानु ज्ञानिनाम अग्रगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संताचे माता चरणावरी साष्टांग एक दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या वार करे संतांच्या हा मस्तक हे पायावरी वा वा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैची जाऊ घरा नोहे बरा लौकिक प्रस्तुत सेवेसाठी निवडलेली गवळण श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांची चार चरणांची आणि एका गवळणीची भगवान परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर जी उच्चप्रद उच्च कोटीची जी परमार्थिक अवस्था आहे त्या परमार्थिक अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत गवळणीमध्ये वर्णन करतायत। विठाला विठाला एका गवळणीला भगवान कृष्णाचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर तुकोबाराय त्या प्रसंगी उपस्थित आहे। तुकोबाराय त्या गवळणीला म्हणतायत, हे गवळणी, तुझ्या जीवनात तू देवाचं दर्शन केले, एका जागेवर थांबलीस। तिने सांगितलं काय करावं तुकोबाराय, पाण्याला आले पण असणार या भगवान कृष्णाचं दर्शन झालं त्याच्यामुळे मी स्तब्ध झाले। काय झालं तुला?
ती म्हटले अहो त्या देवाला पाहिल्यानंतर झालं काय? ते म्हटले अहो देवाला पाहिल्यानंतर त्या श्री हरीनं माझं चित्त हरण केलं. हरीने माझे हरिले चित्त. आता मी जगाचा लौकिक व्यवहार विसरले, भार वित्त विसरले. कोण मला काय म्हणतं त्याचं घेणं राहिलं नाही. लौकिक व्यवहार विसरले, त्याच्यामुळं आता पुन्हा तो संसाराचा रस्ता काय धरावा वाटत नाही. मी आता कसं घरी जाऊ? आता कैची जाऊ घरा. माझं जीवन मी भगवान कृष्णाला समर्पित केलंय. त्याला समर्पित, त्याच्याबरोबर माझं नाव जोडल्या गेल्यामुळे, मी परमार्थात आल्यामुळे, देवाबरोबर माझं नाव जोडल्या गेल्यामुळे आता मला घरचे काय म्हणतील? नाव ठेवतील ना लोक. आता कैची जाऊ घरा. माझा आता लौकिक चांगला राहिला नाही, कारण परमार्थ करणाऱ्याला माणसं नाव ठेवतात. नोही बरा लौकिक. पारखियाशी सांगता गोष्टी. आता हे बाहेरचे जे आहेत ना, हे माझ्या घरी जाऊन सांगणार, गारहाण करणार माझं. आणि मग घरचे काय? घरचे कुटी खातील, घरचे माझ्या नावानं आरडतील. तुकोबाराय आहे म्हटलं, मग एक कर ना तू, निवांत राहणं. तो का म्हणे निवांत राय. जोपर्यंत तुझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत देवाच्या दर्शनाचा आनंद घे. पाहिले पाही परतोनी, आता कैचे जाऊ घरा. नोहे बरा लौकिक. गवळणीचा सरळ सरळ अर्थ तुमच्या समोर मांडला. या गवळणीच्या आधारानं बोलायच्या आधी एक वक्त्याचं कर्तव्य म्हणून 2 शब्द परिहार. आपला हा सालाबाद प्रमाणे अतिशय आनंदात, उत्साहात, अखंड हरिणाम सप्ताह, श्री चैतन्य नवनाथ पारायण सोहळा व श्रीराम कथा असा हा गोड भरगच्च असणारा कार्यक्रम आपण दरवर्षी आयोजित करता. गुरुवर्य परमपूज्य हरिभक्तीपरायण महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने, तसंच या कार्यक्रमाकरता आशीर्वाद वैकुंठवासी गुरुवर्य बंशी बाबा तांबे, बंशी महाराज तांबे, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या आशीर्वादानं योगीराज परमपूज्य मौनी बाबा हरिभक्तीपरायण रामभाऊ केशवराव दारुंटे यांच्या आशीर्वादानं हरिभक्तीपरायण प्रदीपजी महाराज सायंकर आळंदीकर, तसंच ज्यांच्या श्रुश्राव्य वाणीतून, मधुर वाणीतून, सुमधुर वाणीतून आपण रामकथा श्रवण केली असे असणारे शरद महाराज काटकर प्रवरा संगम, आदरणीय शरद गुरु यांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे. सर्व भाविकांची उपस्थिती, सहकार्य या कार्यक्रमाकरता आहे. माझ्या वाट्याला ही काल्याची सेवा संपूर्ण असणारा हा कानिपनाथ मळा, कान्होबाचा मळा संपूर्ण असणारी या ठिकाणी जेवढे परिवार आहेत सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आली. जी सेवा करणारी आहेत कानिपनाथाची ती सर्व भाविक या ठिकाणी सर्वांच्या आग्रहास्तव माझ्या वाट्याला आली. अनेक परिवार या कार्यक्रमाला सहकार्य करत असतात. त्यामध्ये दारुंटे परिवार आहे, व्यवहारी परिवार आहे, घोडेकर परिवार आहे, शिंदे परिवार आहे, बेहळे परिवार आहे, सत्रे परिवार आहे, उकिरडे परिवार आहे. अजून कोणी राहिलं? सगळे झाले ना सोयरे. आता विशेष या कार्यक्रमाकरता ज्यांचं सदैव सहकार्य असतं आमचं असणार दांडायत परिवार आहे. अनेक मंडळी या ठिकाणी अतिशय प्रेमानं, स्नेहानं आणि आनंदित हृदयानं सहकार्य करत असतात. याही वर्षी असणार ही काल्याची सेवा आहे. आदरणीय गणेश भाऊ दारुंटे, आमचे अरुण भाऊ शिंदे असतील, दुसरे असणारे आमचे दारुंटे पाटील इसनर, ते आले तर म्हटले महाराज ही सेवा करावी लागते. आमची सदैव होत असते, पण कळलं निरोप आला की करावं. तुम्ही फक्त सांगा, आमचं करणं काम आहे, आम्ही याच सेवेतली माणसं आहोत.
म्हणून सर्व मंडळी अतिशय प्रेमानं आज कीर्तन करता पण उपस्थित आहेत. आदरणीय आमचे बाळू मामा आहे, आमचे दंडायत मामा आहेत, बाकीची अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष भजनी मंडळ, त्यांच्याकरता खूप खूप आभार. अतिशय गोड सगळी मंडळी आमचे असणारे शिवाजी भाऊ आहेत, विशाल महाराज आहेत, इकडे असणारे आमचे बाबूराव महाराज पाणेवाले, आमचे खुपटीकर आहेत, हरिभक्ती परायण भानुदासजी महाराज गटकळ तेही असणारे आवर्जून आहेत. हरिभक्ती परायण गोकुळ महाराज कदम तेही आवर्जून आहेत. तिकडून असणारे आमच्या गावचे साडू वरुडे पाटील आवर्जून असणारे आहेत. चौधरी महाराज आहेत, प्रतीक महाराज झेंडे, ओंकार महाराज खंडागळे, बबरनावजी पंडित आहेत. आमचे नाव घ्यावं लागत नाही तर काय पुरं आरडा करतील माझ्या नावाचं दिले. सका हरिबाबा आमच्यावर ज्यांचं लय जीव आहे, सका हरिबाबा उपस्थित आहेत. भिसे बाबा आहेत, महाराजांचं नाव काय, जवरे महाराज तेही आवर्जून उपस्थित. सर्व मंडळी बरं का, सर्वांविषयी आदर आहे, प्रेम आहे. भागचंद महाराज गवळी आज आवर्जून पीटीची साथ या ठिकाणी करतायत. विशेष आमचं गणेश दादा गव्हाणे आणि दिनेश दादा गव्हाणे असणारी गोड गव्हाणे साऊंड मंडप या ठिकाणी आहे. अतिशय छान सुंदर आवाज सिस्टीमचा आहे, त्यांना कळतं या सिस्टीम मधलं. सदैव असणार ही प्रेम करणारा असणारी एक साऊंड व्यवस्थापन बघणारे असणारे ते माझ्यावर विशेष प्रेम आहे. कुठं कार्यक्रम असला का आधी फोन करणार, विचारपूस करणार, काय लावू किती लावू. माझ्याकरता कायम 2 साऊंड जादा, 2च लावणार होते. काल गणेश भाऊ दिनेश भाऊ म्हणे 2 जादा लावतो म्हणे. म्हटलं लाव बाबा, पण सुरुवातीला लाईट गेली, म्हटलं आता काय करावं बाबा. म्हणून आमचे चंदू भाऊ आहे, संजू मामा दारुंटे आवर्जून असणारे उपस्थिती. त्याने लय मोठा हार घातला. आता हार काढायची इच्छा नाही पण काढावं लागेल. 4-5 किलोचा आहे तो. त्यांचं प्रेम आहे असणारे या ठिकाणी सेवा करणारे. आरती असेल, पूजा असेल, आमचे गणेश भाऊ दारुंटे, मयूर महाराज दारुंटे ते असणारे आवर्जून ही सेवा भक्त असतात. आसाराम दादा दारुंटे आवर्जून असणारे या कार्यक्रमाचं दरवर्षी लक्ष देऊन असणारे सर्व काही करतात. सर्वांविषयी आदर आहे, सर्वांविषयी प्रेम आहे. सर्वांना दंडवत प्रणाम करतो. अजय भाऊ शिंदे असतील, अनेक मंडळी या ठिकाणी सर्वांविषयी आदर प्रेम व्यक्त करतो. आणि प्रारब्धवशात जेवढी वेळ वाटायला आली या वेळेमध्ये या अभंगाच्या आश्रयानं, या गोळवणीच्या आश्रयानं बोलायचा प्रयत्न करू. विठाला विठाला प्रभु रामचंद्र भगवान की, उमापति महादेव की जय, कानिकनाथ भगवान गुरुवर्य बंशी महाराज की जय. विठाला विठाला विठाला. ओंकार महाराज घेतली ना. हा नाही, ते आमचे गुरुवर्य आहेत, ते प्रशांत मुनीजी आवर्जून कार्यक्रम करता उपस्थित आहे. सर्वजण पोकळे महाराज त्याच पद्धतीने आमचे विष्णू महाराज राहिले नाव घ्यायचे विधाटे, ते आमचे जुने जोडीदार आहेत. परत तारखेने घ्यायचे ते आमच्या, त्यांचं नाव घ्यावं लागेल. सर्वांविषयी आदर, सर्वांविषयी प्रेम आहे. प्रस्तुत गवळणीमध्ये एका गवळणीनं आयुष्यभर भक्ती केली, परमार्थ केला, भगवान कृष्णाच्या दर्शनाची अपेक्षा ठेवली, साधना केली. आणि ज्यावेळेस त्या साधनेचं फळ भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाल्यानंतर जी अवस्था गवळणीची झाली, त्या अवस्थेचं वर्णन आपल्याला बघायचंय. विठाला विठाला. या पवित्र देव निर्मित जीवसृष्टीमध्ये जो जो जीव म्हणून जन्माला येतो, त्या जीवाच्या जीवनामध्ये जर परमोच्च स्थिती प्राप्त करायची असेल तर त्याला आपलं त्या परमोच्च स्थितीला जाण्यासाठी काय गरजेचं असेल तर चित्त गरजेचं असतं. काय गरजेचं असतं? चित्त. कुठलंही काम असू द्या, ते काम जर चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर त्याच्यात काय लागतं? चित्त लागतं. एखादा माणूस क्लास 1 अधिकारी होतो. मला असं वाटतं क्लास 1 अधिकारी होण्यासाठी तो मित्रांबरोबर कुठंतरी बसणं, काहीतरी टिंगल करणं, भांडणं तंडणं करणं, विनाकारण वेळ तो घालवत नाही. त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या अभ्यासाकडे असतं.
त्याचं पूर्ण लक्ष अभ्यासात असल्या कारणानं तो अभ्यास करून आपलं चित्त त्याला समर्पण करून त्याचा परिणाम तो एक दिवस क्लास 1 अधिकारी होतो. कुठलंही उच्च पद, कुठली उच्च व्यवस्था जर आपल्याला मिळवायची असेल तर ती व्यवस्था मिळवण्यासाठी त्यासाठी आपलं काय लागतं? चित्त लागतं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जगात नाव झालं त्यांचं. वैज्ञानिक होते, मोठे सायंटिस्ट होते. धर्म कुठलाही असो, पण त्यांनी त्या कामामध्ये आपलं पूर्ण समर्पण केलं. त्याचा परिणाम राष्ट्रपती पद भूषवलं. आणि आज कुठलीच मराठी शाळा, मोठमोठाले ग्रामपंचायत ऑफिस असतील, सोसायटीचे ऑफिस असतील, तिथे APJ अब्दुल कलामांचा कुठेतरी फोटो असतो. हे कशामुळे आहे? तर त्या कामामध्ये त्यांनी काय लावलं? चित्त लावलं. चांगला मोठा बागायतदार व्हायचंय मला, चांगला मोठा असणारा शेतकरी व्हायचंय, प्रगतशील शेतकरी व्हायचंय. मग त्यानं उन्हाळ्यात लग्न खाऊन चालणार नाही. काय बोलतोय मी? विनाकारण कुठेही वेळ देऊन चालणार नाही. त्यानं त्या शेतीमध्ये काय दिलं पाहिजे? चित्त दिलं पाहिजे. चित्त दिलं पाहिजे. जी माणसं भौतिक परिस्थितीनं मोठी झालेली त्यांच्याविषयी चौकात माणसं सहज बोलतात, अरे ते विनाकारण श्रीमंत झाले नाही, त्यांनी त्यांच्या कामात काय दिलं? चित्त दिलं, म्हणून ती माणसं आज मोठी आहे. आणि एखादा माणूस जर वरचा खाली आला तर ते म्हणतात त्याचं चित्त का थाऱ्यावर आहे का? काय म्हणतात? ते का थाऱ्यावर आहे का महाराज? ते काय शुद्धीवर आहे का? ते आपलं काही करीत राहतं, त्याचं काही नसतं एवढं, मनाला धरून तर करीत. मन म्हणजे काय? चित्त. कुठलंही मोठं काम, कुठेही यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला चित्त लागतं. संसारातली कुठलीही गोष्ट करा, चित्त लागतं. मग हा तर परमार्थ आहे, परमार्थात सुद्धा चित्तच लागतं. विठाला विठाला चित्त असेल तर. चित्त जर कामात नसेल तर माणूस यशस्वी होत नाही. बरं नाही होत. ज्याला 100% असणार, 12वी पास व्हायचंय, 10वी पास व्हायचंय, त्यानं क्रिकेट, मोबाईल याला वेळ नाही द्यायचा, त्यानं अभ्यासाला वेळ द्यायचा, अभ्यासाला चित्त द्यायचं. महाराज परमार्थात चित्त जर असेल तर काम व्यवस्थित पार पडतं, काम यशस्वी पार पडतं. आता हे परमार्थिक आयोजन करायचं, याच्याकरता काय लागतं? चित्तच लागतं. आता शेवटी सत्कार करायचे, कुठं काय करायचं, कोणाचा सन्मान करायचा, कसं हे पूर्णत्वाला गेलं पाहिजे. आता एवढे सगळे आले म्हणजे कोणाला किती पाकिट भरायचं? आता चित्त त्याला लागतं ना, आधी नियोजन लागतं ना त्याला. असं कसं काय होईल ते? त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भमी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही, चित्त नाही, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. माझे विश्वमाऊली ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये म्हणतात, तुम्ही कितीही तीर्थक्षेत्र फिरा, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, ते म्हटलं चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. जर त्याचं चित्त नामात नसेल तर तो कितीही फिरला तरी त्याला त्याचं फळ प्राप्त होणार.
मग जर असणारा आपल्याला फल प्राप्त करायचं असेल तर त्याच्यात काय लागतं? चित्त लागतं. चित्त जर नसेल तर ते हातात घेतलेलं काम, जी अपेक्षा आपल्याला आहे ती अपेक्षा पूर्ण होत नाही. त्या साधनेचं फल आपल्याला यथोचित प्राप्त होत नाही. एक गवळण, तिला सासूबाईने सांगितलं, हरणी रडत होती. कोण हरणी? मुलगी, हरणी नावाची मुलगी रडत होती. चित्त थाऱ्यावर नाही. त्याचा परिणाम काय झाला? तिनं असणार, तिला बरणी सांगितली, तिनं बरणी घेतली नाही. दिले ठेवू ते विसरशी हाती. तिनं बरणीच्या जागेवर हरणी केली ना हरणीच्या जागेवर. मला लय मोठं नाही सांगायचं, वेळ कमी आपल्याकडे. झालं का काम? कारण चित्त ठिकाणावर नाही. चित्त लागतं महाराज, चित्ताशिवाय होत नाही. भगवान परमात्मा एकदा दधिमंथन, दूध दूध काढण्याकरता, दुग्धपान करायला, दूध काढायला बसला, धार काढायला. धार काढत असताना तेवढ्यात राधा नावाची गवळण समोर गेली. राधा म्हणजे भक्ती आहे. भक्तीला बघितल्यानंतर भगवान कृष्णाला ही समाधी लागावी, दुर्लक्ष झालं. गाईच्या खाली बसायचं तर हा गडी बैलाच्या खाली जाऊन बसला. कोण? भगवान कृष्ण. प्रोसेस चालू केलं, पण तेवढ्यात माझी यशोदा आई आली. यशोदाईने सांगितलं, कृष्ण काय करतो तू? म्हटलं काही नाही, धार काढतो. अरे धार काढतो इथपर्यंत बरोबर आहे, पण तू बसला कुठे हे कळतंय का तुला? नाश्ता केला का सकाळी? तू पोहे उपीट काही खाल्लंय का? अरे तू धार काढायला बसलाय, पण बसलाय बायला खाली, कळतंय का तुला? मी सांगतोय कशा करता. चित्त जर नसेल तर ते काम पूर्णत्वाला जात नाही. भगवान कृष्णाच्या डोक्यात आलं, अरे आपण तर बैला खाली बसलोय, चुकलंय बरं का आपलं. चित्त गवळणीकडे लागलं ना. गवळणीकडे चित्त लागलं, त्यामुळे झालं काय? बैला खाली बसलोय आपण, आता काय करायचं? पण तो जगाचा निर्माता आहे, त्याच्या हातात सर्व आहे. माया त्याच्या अधीन आहे, आपण मायेच्या अधीन आहोत. हं? हे सर्व त्यानं सृजन केलेलं आहे, त्याला काय अवघड आहे हो? जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवात संस्थापिले, एक वेस स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुलिया. सत्ता सत्ता मात्र आपुलिया. त्याच्या हातात देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची आसते. चाले हे शरीर, चाले हे शरीर, कोणाची आसते. चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची असते. चाले शरीर, चाले शरीर कोण बोलावीत हरिणा, कोण बोलावीत हरिणा. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. वा गटकळ महाराज वा. देखवी ऐकवी, देखवी ऐक एक नारायण. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक एक नारायण. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. त्याच्या हातात सर्व सत्ता आहे. आपलं शरीर त्याच्या सत्तेनं चालतं. सर्व जगाचं भरण पोषण त्याची सत्ता आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजम अव्ययम. त्याच्या पुढच्या सगळ्या वेळा तुमच्या पाठ आहे. हा नाही, पाठ आहे ना, पाठ आहे ना. मी म्हणलो ना पाठ आहे तुमच्या, बरोबर आहे की नाही? सर्वांच्या पाठ आहे.
आपण ज्ञानोबराच्या भूमीतले आहोत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो आले, जगा ते चाळीता. आता त्यांनी एक सांगितले, बाकीच्या पण सांगायच्या बरं का. आता त्याच्या आसपासच्या पर्वती सांगते ना ते. आता पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे रेखा न ओलांडावी. तोंड हालायचं नाही नुसतं, बाकीच्या पण सांगायच्या. समुद्रे रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते वहावी, या आज्ञा माझी आकाशे सर्वत्र वसावे, वायूने उगे पावके दहावे, वर्षावे जळे. अजून उभी पुढं, मियाची नेहमीला साता, काळुग्रासी तसे भूता, या म्हणी आगते पंडसुता. आपल्या धोरणात बसली तर फक्त एकच नाही सांगायची. तुम्हाला बोलणं कळलं ना. या औषधापुरतं मग ते आम्हाला त्रास होतो. आम्ही म्हणजे एक तर वेळेची कटिंग करून राहिलो. आपल्याला बोलायचंय सारा पाऊण तास एक तास. अभ्यासाची गोष्ट आहे. आणि भूषण आहे महाराज, श्रोत्यांच्या वव्या पाठ आहे. मला असं वाटतं परमार्थातलं नेवासा तालुक्यात ही भूषणावं गोष्ट आहे. विठाला विठाला. चला कुठं चाललो होतो आपलं. देवाच्या हातात सगळं देवाच्या. देवानं सांगितलं मी धार काढतोय, पण बायला खाली बसलो. आता काय करायचं. योगमायेनं भगवान परमात्म्यानं केलं काय तर सांगितलं, आई मी जरी असणार धार काढायला तुला बैला खाली वाटत असलं तरी हा बैल नाही, ही पूर्वजन्मीच्या काही पाप कर्मामुळेचे 4 स्तन एकत्रित झाले. हा दिसायला बैल आहे पण असायला गाय आहे. माझ्या भगवान कृष्ण आता तो देव होता म्हणून त्यानं ते निस्तरून घेतलं, छान केलं. ते म्हटले राधेला पाहून भुलले हरी, बैल तुही तो नंदा घरी, बैल तुही तो नंदा घरी, बैल तुही तो नंदा घरी. राधेला पाहून भुलले हरे, बैल तुही तो नंदा घरे, बैल तुही तो नंदा घरे, बैल तुही तो नंदा घरी. राधेला पाहून भुलले, धार काढायला चित्त लागलं नाही. त्याचा परिणाम काय झाला. बैलाची धार देवाला काढावी लागली. महाराज चित्त लागतं कुठल्याही कामात. काय लागतं. चित्त लागतं. अजून अनेक उदाहरणं सांगू शकतो. काल्याचं कीर्तन आहे ना, गवळणीच्या आश्रयानं सांगू शकतो. एक गवळण दधी मंथन करत होते. तिने काय केलं. ती रवी असते ना, रवी कोणती ताकासाठी हलवण्यासाठी असते. आमच्या जुन्या माझ्या माता माऊल्यांना माहिती आहे. आता नवीनला काय ते रवीचा काय एवढा शॉट राहिलेला. आता मिक्सर आलं, खुर खुर, मग ते माणसाचे पोट पण करते खुर. अवघड. तुम्हाला सांगतो परत जुन्या सर्व गोष्टी येणार बर का. काय बोलतोय मी तुम्हाला. पुन्हा एकदा सर्व जुन्या गोष्टी येतील. एकेकाळी चपाती खायला भेटत नव्हती. पाहुणे आली की पाहुण्यापुरती चपाती असायची, बाकीच्याला भाकरी खाव्या लागत होत्या. वाटेला चतकुर चतकुर उरली तर यायची. आता सरास आपण चपात्या खातोय, पोळ्या खातोय. आता डॉक्टर सांगतेत भाकरी खा. बरोबर आहे की नाही. आमच्या बायांना सारवण जीवावर येत होतं. लय तकलीफ, लय सारावं लागत बाबा, लय सारावं लागतंय बाबा, लय सारावं लागतंय बाबा. या गाड्यानं टाकली फरशी, फरशी टाकली, पाणी सांडलं, पडली गेला खुबा. डॉक्टर म्हटले फरशीवर फिरू नका, जिथं माती आहे का तिथं फिरा. बऱ्याच जणांना मणक्याचे गॅप, ब्लॉकेजचा प्रॉब्लेम. ते म्हटले तुम्ही गादीवर झोपायचं नाही, फरशीवर झोपायचं नाही. तुम्ही कुठं झोपायचं. जिथं सारवण वगैरे घेतलं ना अशावर. जुन्या गोष्टी येणार पुन्हा. आमच्या काही काळ काष्टी धोतर घालणं हे माणसाला आवडायला नाही लागलं. माणसानं पायजमे शिवले. महाराज काष्टी साडी ही भारतीय संस्कृतीचं वैभव होतं. आता हौस म्हणून काष्टी घालतात. आलं का नाही. ट्रेंड येत असतो, पुन्हा येत असतात. जुन्या गोष्टी पुन्हा येत असतात. सांगणं एकच आहे माझं, असणार ते रवी टाकली त्यात.
मग त्यात दही आहे की नाही बघावं ना तिनं. बघितलंच नाही. भगवान कृष्णाला बघितलं आणि चित्त भगवान कृष्णाकडे लागलं. त्याचा परिणाम त्याच्यात दही आहे की नाही हेच लक्षात नाही राहिलं. तसंच असणार. काय करायला लागली? घुसळण करायला लागली. भगवान परमात्मा नाही तुकोबाराय माझे वर्णन करतात. ते म्हणतात, कृष्णाला पाहून भुलली चित्ता, राधा घुसळी डेरा रे तिचा. राधा घुसळी डेरा रे तिचा, राधा घुसळी डेरा रे तिचा. कृष्णाला पाहून भुलली कृष्णाला पाहून भुलली चित्ता, राधा घुसळी. ते मोकळ्याच डेऱ्यामध्ये असणारी ती रवी चालवायला लागली. काम मात्र चित्त नसेल तर ते काम छान पार पडत नाही. एकच आहे, मग चित्त लागतं. तो संसार असो वा परमार्थ असो, जर चित्त असेल तर आपल्याला जे अपेक्षित आहे ते प्राप्त होत. आता मी लहानपणापासून आपल्या या कान्होबाच्या मळ्यानं मला बघितलेलं आहे. किती लहान होतो मी. मला असं वाटतं हे शाळेत बसलेले मुलं आहेत नाही, विद्यार्थी सगळे. नाही एवढा बारीक नव्हतो मी, 5 वर्षाचा. संजू मामा मला कळत होतं चांगलं, पण संजू मामाने आम्हाला दम दिलेले त्या टायमाला. इकडे खेळू नका, असं ना करू रे, ढेंगांना घालू, हे केले. आम्ही होतो लहान त्या टायमाला, म्हणजे त्या टायमाला ती वय होतं. ते मुक्तीधाम असते खेळायचो आम्ही भरपूर. तेव्हापासून मी कीर्तन मृदंग वाजवायचो. नवीन नवीन कीर्तन इथं केले, सप्ताहाला वगैरे थांबायचो. आम्ही त्याच गोष्टीत चित्त ठेवलं तर त्याचा परिणाम आज काय आहे? काल्याचं कीर्तन आहे. काय आहे? हो हादरतो ना. ते म्हणले म्हणजे सगळं होतं. आणि कीर्तन होतोवर त्यांचं बरोबर आहे. ऐका, आपल्या कामात जर चित्त असेल तो परमार्थ असो वा संसार असो, आपलं चित्त असलं पाहिजे. आता इथं आल्यानंतर बरेच माणसं मला ओळखू आले नाही. नवीन पिढीत ओळखूच येत नाही मला. दाढी मिशाचे सगळे पोरं झाले, काय ओळखू येत नाही. फक्त त्या टायमाला जे थोडे आमच्या समवयस्क होते, समान वयाचे होते, तेवढीच माणसं ओळखू येतात. बाकीची मंडळी ओळखायला अतिशय जड जाते. नवीन पिढी जी लहान लहान असणारी आहे. सांगणं एक आहे, तेव्हापासून तर आजपर्यंत जर चित्त या क्षेत्रात ठेवलं नसतं तर या क्षेत्रातलं जे आज परमार्थिक जे मोठेपण आमच्या वाट्याला आलं असतं का? नाही. नाही ना. सांगण्याचं एक आहे, चित्त जर असेल, हे मृदंगाचार आहे, याने जर याच्यात चित्त न ठेवलं तर जमेल का? नाही. त्यानं चित्त ओतलं म्हणून तो शिकतोय. असे 8-10 जण मुलं आहेत माझ्याकडे. हा त्यातला सगळ्यात चांगला वाजवणार आहे, सगळ्यात जास्त दिवस वाजवतो. चित्त असेल. हे पीटी मास्तर आहे. आता हे मृदंगाचार्य पण आहेत, यांनी पीटीत पण डोकं घातलं. खाली माईक घेतला म्हणजे याचा अर्थ ते अधून मधून एखादं प्रमाण पण देऊ शकतात. त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं, चित्त घातलं तर ते काम करू शकतात. मग चित्त लागतं. परमार्थ असो वा संसार असो. मग संसारात जर मोठं व्हायला चित्त लागतं तर परमार्थात पण चित्त लागतं ना. मग आपण आपलं चित्त परमार्थात समर्पित केलं पाहिजे. कुठं लावलं पाहिजे चित्त? तर परमात्मा दर्शनाकरता आपलं चित्त आपण या ठिकाणी समर्पित केलं पाहिजे. विठाला विठाला. अशीच एक गवळण ज्यावेळेस असणारे पाण्याला गेली, पाण्याला गेल्यानंतर तिला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. दर्शन झालं, तिनं आयुष्यभर केलेलं देवाचं भजन, देवाचं केलेलं चिंतन, इमानदारीनं देवाला मारलेली हाक, तिला देवाच्या दर्शनाची तळमळ, अंतःकरणात तळमळ असावी लागते. उग आला आणि उग केलं असं नाही. परमार्थ हा तळमळीचा आहे. परमार्थ हा निष्ठेचा आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठेचा आहे. प्रेमाचा परमार्थ आहे. इथं प्रेम करावं लागतं, श्रद्धा ठेवावी लागते. तुम्ही आले केलं देवधर्म. देवधर्म म्हणजे फक्त गंधन कपड्यापुरती व्याख्या नाहीये, तर चित्त समर्पण करणं ही परमार्थाची व्याख्या आहे. ज्ञानोबाराय म्हटले, हृदय मंदिरी स्मराकारे. फक्त वरून नाही, वरून तुम्ही किती रामकृष्णारी म्हटले, वरून तर म्हणा आनंद आहे, त्या साधनेचा आनंद आहे, पण अंतःकरणापासून जर तुम्ही करत नसाल तर याचं फळ तुम्हाला कधीही भेटणार नाही. त्याला मन पण समर्पित करावं लागतं. मन पायी राहो हे, डोळे कान त्याचे ठाई, हे इंद्रिय त्याला समर्पित केलेच पाहिजे. पण मन सुद्धा त्याला समर्पित केलं पाहिजे. हे सगळं त्याला समर्पित केलं पाहिजे. हे आखव
जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। मुख वो नहीं जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो नहीं जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे। हीरे मोती से हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जीवन किया करे। ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, वो तो गले गली हरि गुण गाने लगे। ऐसी लागी लगन मीराबाईनं चित्त समर्पित केलं, सर्व काही समर्पित केलं. या गवळणीनंही आपले इंद्रिय सगट आपलं मन त्या भगवान कृष्णाला दिलं. त्याचा परिणाम तिला जगाचा लौकिक व्यवहार, या लौकिक व्यवहारापासून ती थोडी दुरावली, इकडे तिचं लक्ष राहिलं नाही. त्याचा परिणाम आयुष्यभर भगवान कृष्णाचं केलेलं चिंतन, त्याचा परिणाम देवावर केलेलं प्रेम, त्या प्रेमाचा परिणाम काय झाला तर तो परिणाम अभंगाच्या गवळणीच्या पहिल्या चरणामध्ये. हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्ता, गावा हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवीत विचारली, भारवीत विचारली, आता कशी जाऊ घरा, हो आता कशी जाऊ घरा, एकदा टाळ्या वाजव भजनी मंडळाकरता, वाजवण्याकरता. मी आमच्या ओंकार महाराजाचं वाजवणं बघितलं. नवीन येतो, 2-3 वर्षाचा विद्यार्थी. त्याला बघितलं की मला माझ्या लहानपणीची आठवण होते. मी जे वाजवतो का तेच तो वाजवतो सध्याला. आणि ज्यावेळेस आपण जे वाजवतो तो विद्यार्थी वाजवतो का, त्यावेळेस जो गुरु महाराजांना आनंद असतो तो विशेष असतो, विशेष असतो. ज्यावेळेस आपलं काही काम कोणीतरी करतंय, आपल्यासारखं करतंय, त्यावेळेस आता त्यानं उतरणी सेम माझ्यासारखी वाजवली, जी मी त्याला शिकवली नाही ती त्यानं तशी वाजवली. वेगळा आनंद असतो माणसाच्या जीवनामध्ये. भजनी मंडळ सर्वजण उपस्थित आहे, सर्वांविषयी आदर आहे, सर्वजण अतिशय प्रेमानं साथ करताय. बाबुराव महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. आपण आपल्या गवळणीच्या पहिल्या चरणात आलो. ते म्हटले हरिने हरिनं माझं चित्त हरण केलं. देव कोणाचंही चित्त हरण करत नाही, देवावर प्रेम करावं लागतंय. काय करावं लागतंय? जर देवावर प्रेम नसेल तर देव त्याचं चित्त थोडंच हरण करतो. देवावर प्रेम करावं लागतं, भक्ती करावी लागते देवाची. आमच्या गवळणींनी देवाची किती भक्ती केली, देवावर किती प्रेम केलं, भयान प्रेम केलं. तसं देवाला प्रेमच लागतं बरं का. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई,
या देवानं प्रेमा करता काय नाही केलं, मग गवळणीचं चित्त हरण करणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे का? दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पाई, दुर्योधन का मेवा त्यागो साग विदुर घर पाई, सबसे ऊंचे प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. देवाने प्रेम करता काही नाही. या गवळणीचं प्रेम करता चित्त हरण केलं. गवळणीने देवावर किती प्रेम केलं, रात्रंदिवस देवाचं भजन केलं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. ऐका तुम्हाला तुमच्या जीवनात जर देवाशी जीवन जोडायचं असेल तर देवाला हाकच मारावी लागेल प्रेमानं, बरं का? ऐका, आपण जो हा परमार्थ करतोय ना दिसण्याचा, आपला हा जो दिसण्याचा परमार्थ आहे, हा परमार्थ वेगळा, आणि इमानदारीनं काळजापासून देवाला हाक मारणारा तो परमार्थ वेगळा. इथं आम्ही तोंडानं एक बोलतोय आणि मनानं एक करतोय, हे लक्षात असू द्या. ज्यावेळेस तोंडाने एक आणि मनाने एक केलं जातं, त्यावेळेस त्याचं फळ जे तोंडानं केलं जातं त्याच मिळतं. मनानं केल्याचं फळ ते वेगळं मिळतं, आणि जे तोंडानं केलंय त्याचं फळ वेगळं मिळतं. तुम्ही तोंडानं एक बोलत असाल आणि जर मनानं वेगळं काही करत असाल तर त्याचं फळ तुम्ही जे तोंडानं बोलताय तसंच मिळणार. मनानं केलंय तर ते मनाच्या पद्धतीनं मिळणार. सांगणं एक आहे, तुम्ही जसं कराल तसंच तुमच्या वाट्याला येणार. केले कर्म झाले त्याची भोगा ऐसे केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. केलेलं कर्म भोगावं लागतं. म्हणून आपण वरून काय आणि आतून काय, देवाला वरून एक वेळ कमी असलेलं चालतं बरं का. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, म्हणून आपण अंतःकरण देवाला द्या, अंतःकरणापासून त्याचं प्रेम करा. मग जे हरी रामकृष्ण हरी दिवसभर चालू आहे आपलं म्हणून काय फळ भेटतं का आपल्याला? नाही. जे तुम्ही देताय ते तुम्हाला मिळणार. अंतःकरण देवाला समर्पित करा. गवळणीने प्रेम केलं महाराज, किती गवळणीने प्रेम केलं देवावर. ज्यावेळेस भगवान कृष्णाला न्यायला अक्रूर आला ना, तुम्ही बघा गवळणीची अवस्था. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, यशोदेसी चक्रपाणी, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, कारत शृंगारीला सांगे भो मजला. आता पुढचं उंच आहे. महाराज या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. महाराज न्यायला ज्यावेळेस आलं ना तर ते म्हणतात ना, एवढा असणारा विरह त्यांच्या जीवनामध्ये झाला त्या गवळणींच्या. रथी चढले वनमाळी, रथी चढले वनमाळी, अकांत गोकुळी भूमी पडल्या व्रजबाळी, कोण त्या सांभाळी. नयनीच्या उदकाने भिजली वो धरणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. महाराज काय प्रेम केलं गवळणीनं. रथाला आडव्या पडायच्या, भूमी असणारी एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर, असं गवळणीचं देवावर प्रेम आहे. अनेक गोष्टी आपल्याला बघता येतील. महाराज श्री हरी भगवान परमात्म्यावर प्रेम भक्ती करण्याचा परिणाम हरिणे माझे हरले चित्त. आता मी जगाचा व्यवहार विसरलो, भार वित्त विसरले. खरं सांगू, ज्या माणसाच्या डोक्यात परमार्थ असतो त्या माणसाला जगाचा व्यवहार विसरला जातो बरं का. कोण काय म्हणतं त्याचं त्याला घेणं राहत. तुम्हाला बोलणं कळतं ना दारुंटे सर?
जो माणूस इमानदारीनं देवाकडे वाटचाल करतो त्यावेळेस तो एक गोष्ट विसरतो. काय विसरतो? तो लोक लोक काय म्हणतात आणि कोण काय करतं त्याला त्याचं काही घेणं राहत. तो त्याचं काम इमानदारीनं करत असतो. म्हणून लौकिक व्यवहार तुकोबाराय म्हणतात, ती गवळण म्हणते, विसरले गवळणीचा आणि भगवान परमात्म्याचा आणि गवळणीचा संवाद आहे. लौकिक व्यवहार विसरले. तुकोबाराय म्हटले, मग तू लौकिक व्यवहार विसरलीस पर्यंत बरोबर आहे, मग आता घरी जायचं नाही का? ती म्हटली, कशी जाऊ आता? मी माझं जीवन देवाशी जोडल्यामुळे, आणि असं आहे, देवाशी जीवन ज्याचं जोडलं गेलं का तो लौकिक व्यवहार विसरतो. कुणी खोट बोललं, कुणी आंबट बोललं, कुणी त्रास दिला, कोण काय म्हणतं. देवाशी जीवन जोडल्यामुळे मी जर आता घरी गेले, आता कशी घरी जाऊ मी? कारण देवाशी जीवन जोडल्यामुळे आता माझा लौकिक चांगला राहिला. ज्याचं जीवन देवाशी जोडल्या जातं त्याचं लौकिक चांगला राहत नाही. ते म्हटलं, मी कशी घरी जाऊ? लौकिक नाही मला कोणी असणार चांगलं म्हणत नाही अभंगाच्या. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक, 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 आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ. मी आता त्या घराला कसं जाऊ? आता कैची जाऊ घरा, नोही बरा लौकिक, माझं लौकिक चांगलं राहिलं. खरं सांग, लोकांनी ज्ञानोबरायला नाव नाही ठेवलं का? नाही ठेवलं. संसारिक लोक नावच ठेवत असतात महाराज. संसार म्हणजे काय? बायका पोराचा नाही, विषयाचा संसार जर तुम्ही अंगीकारला, जर ज्याच्या अंतःकरणात विषय येतो, काय करणार? नावच ठेवणार. कसं जायचं आता? नोहे बरा लौकिक, माझा लौकिक चांगला राहिला. काय राहिला नाही? लौकिक चांगला राहिला. तुकोबारायला नाव ठेवलं लोकांना, ठेवलं की नाही? मग परत त्या लोकात यावं वाटतं का माणसाला? नाव ठेवलं, आता कैची जाऊ घरा, नोहे, कसा जाऊ मी त्यांच्या? नोहे बरा लौकिक. ते म्हटले, जे बाकीचे आहेत पारखी अशी सांगता गोष्टी, घरचे कुटी खातील, आपले 12 वाजून गेलेले आहेत, घरचे आता त्रास देतील. ते म्हटले, का मग काय करू मी तुकोबारा? ते म्हटले, काही करू नको. तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतोनी, विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. या गवळणीचा थोडक्यात मतितार्थ आपण एका चरणाचं बघितलं, दुसऱ्या चरणाचं बघितलं. सारा पाऊण तास आहे आपल्याकडे, लय वेळ बोलण्यात मजा नसते. आपल्याला अजून सत्कार करायचा आहे. अजून मला असं वाटतं एक कार्यक्रम आहे, क्रांती सूर्य पुरस्कार, तोही असणारा कार्यक्रम 12:30च्या अवतीभोवती होणार आहे. अजून आपल्याला भगवान कृष्णाचं चरित्र बघायचंय. काय बघायचंय? चरित्र बघायचंय देवाचं. अजून त्या चरित्राला वेळ लागणार, एक 15-20 मिनिटं.
जेवढ्या कमी वेळेत आपल्याला करता येईल तसं 2.5-3 तास कीर्तनाला लागतात. पण आज असणारी थोडी धावपळ गडबड काल्याच्या दिवशी असते. आपण सगळे शेतकरी कुटुंबातले आहोत, त्याच्यामुळे जनावर त्यांचं व्यवस्थापन करावं लागतं. कोणाचा गावात घास न्यायचा, कोणाचं दूध घालायचंय, अनेक कामं असणारी असतात, त्याच्यामुळे थोडा होता होता उशीर झाला. सर्वच मंडळी अतिशय प्रेमानं स्नेहानं आणि प्रफुल्लित अंतकरणानं उपस्थित आहे. सर्वांना दंडवत प्रणाम आहे. या तुकाबाराय म्हणतात, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाही परतून. जोपर्यंत तुझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तू देवाला बघ. एक बोलू का, देवाला पाहण्यात जे समाधान आहे ते इतरत्र नाही. जगातल्या सर्व गोष्टी सर्व पदार्थ हे नश्वर आहेत. यांना पाहून काम निर्माण होईल, यांना पाहून क्रोध निर्माण होईल, यांना पाहून अहंकार येईल, यांना पाहून कदाचित दंभ तयार होईल. पण एकच आहे, तुकोबाराय म्हणतात, देवाचं तोंड पाहिलं की काम क्रोध सगळं काही जातं. आमचं तर गेलं काम नाही झालो पाही रिकामा. त्याला पाहिलं की सगळे विकार जातात. म्हणून देवाचं दर्शन आणि पाहण्याच्या लायकीचं तोच आहे बरं का. सध्याला आपण एकमेकाची जर असणारे मुख बघितले तर मला नाही वाटत लय प्रेम उचंबळून येतं आपल्याला. आपला भक्त जय हरीच आहे, जय हरी अकाटक राहतो. उपर गीतो बोध बणी अंदर गीतो. अजून म्हणतात बेट्या काय सांग तुला, आता अशी गाठ घ्यावं वाटत तुझी. बहीण भेट कुठं तरी आपली. पण वरून राम राम जय हरी, बरी तब्येत तुमची. असंच आहे ना. तुम्हाला एक सांगतो, जो माणूस जो व्यक्ती मनापासून संबंध जपतो ना, मनापासून, त्या माणसाच्या जीवनामध्ये आपोआप चांगल्या विचाराची माणसं जोडली जातात. आणि जो माणूस वरपंगी प्रेम करतो त्याचं वरपंगी प्रेमही व्यक्त होत असतं. ते किती जरी तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला नसतं, त्याला यश येत नसतं. सगळे माणसं त्याच्याबरोबर सुद्धा वरूनच जोडले जातात. तुम्ही जसं द्याल तसंच तुम्हाला मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणून प्रत्येकानं अंतःकरण द्यायचा प्रयत्न करा. योग्य व्यक्ती पाहून आपलं अंतःकरण दिलं पाहिजे. आणि खरं तर हाच धर्म आहे, हेच प्रेम आहे. ते म्हटले ना, जो होत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. शाळेमध्ये गोड प्रार्थना होती, खरा तू एकच धर्म जगाला प्रेम पावे. खरं तर तेच आहे. म्हणून आपणही असणार प्रेम द्या. आपण एकमेकाचा चेहरा पाहिल्यानंतर आपल्याला काय वाटतं हा भाग वेगळा, पण मात्र देवाला पाहिल्यानंतर सर्व विकार जातात. ते म्हटले, जोपर्यंत तुझ्या मनाचं समाधान होत नाही गवळणी, तोपर्यंत पाहिले पाहि परतोनी. काही आपल्याला पाहून रस्ते बदलतात, आपल्याला पाहून रस्ता बदलतात माणसं. सांगायचं काय, देवाला पहा. तुझं पाहता समोरी दृष्टी न फिरे माघारी. तुकोबाराय म्हटले, त्याला पाहिलं की बास. मग त्याला पहा. त्याला पाहिल्यानंतर असणार आपल्याला त्याच्याशी देव पहावयाशी गेलो, तेथे देव चोहून ठेलो. मी वासुदेव तत्वता. ही स्थिती आपल्या वाट्याला येईल. तुका म्हणे लवण कळी, तुका म्हणे आळी जिव्हे नुरेची वेगळी. ती आळी वेगळी राहत नाही, ती असणारी तशीच तिचं स्वरूप बनतं. मीठ पाण्यात पडलं की मीठ पाणी स्वरूप होतं, तसं आपल्यालाही असणारं भगवत स्वरूप प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हो, ही मनोकामना व्यक्त करतो. उरलेल्या वेळेमध्ये असणार या काल्याच्या कीर्तनाच्या अनुषंगानं थोडक्यात भगवान कृष्णाचं चरित्र. विठाला विठाला. असणार भगवान परमात्म्याचं चरित्राशिवाय हे काल्याचं कीर्तन होत नाही. त्याच्या लीलांचं वर्णन केल्याशिवाय काल्याचं कीर्तन होत नाही. असणार काल्याचं कीर्तन. काला 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 म्हणजे काय, तर काला म्हणजे जीव शिव ऐक्य. काला म्हणजे काय, भगवत स्थिती प्राप्त होणं म्हणजे काला. दही आणि लाही हा काला वेगळा. हे काला त्याच काल्याचं स्वरूप आहे. दही आणि लाही जसं एकत्रित आल्यानंतर ते एक होतं, तसं असणार जीव आणि शिव जी दशा आहे ती एकत्रित येणं म्हणजे काला. जीव शिव ऐक्य म्हणजे काला. मी वासुदेव, मी भगवत परमात्म्याचं स्वरूप म्हणजे काला. आणि हा काला सर्वांच्या वाट्याला येऊ. महाराज हाच काला असणारा भगवान परमात्म्यानं केलं. तो असणारा एक वेगळ्या स्वरूपात केला, दही हंडींच्या निमित्तानं केला. त्याचं वर्णन करायचंय. ते म्हटले, काल्याचं कीर्तन देवाच्या चरित्राशिवाय होत नाही. ते म्हणतात ना, केले देवे गोकुळे. काल्याच्या कीर्तनात काय करायचं, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी.
माझी शपथ आहे, खोटं नका बोलू. किती काल्याचे कीर्तन ऐकले आपण? किती ऐकले? बाबा बाबा बाबा, आपण पोतभर मुरमुरे तर खाल्ले असतील. आता मी तर माझ्या 4थी पासून पकवाज वाजवतोय आतापर्यंत, किती काल्याचे कीर्तन ऐकले असतील, मी केले असतील. दरवर्षी बरेच काल्याचे कीर्तन असतात. काला आपण पाहतो, पण काला आचरणात आणतो का? माणसं इथं दही अंडी फोडली का खापर सुद्धा ठुत नाही, ते म्हणते पीठ वाढत. त्याच्याकरता भांडणं असतात माणसाची. त्या प्रसादात प्रसन्नता आहे. काय आहे? प्रसन्नता आहे. प्रसाद वेगळा आणि जेवण वेगळं. काल्याचा प्रसादानं समाधान आहे म्हणून हे काला आहे. देवाचा चरित्रात असणारी प्रसन्नता आहे म्हणून असणारं चरित्र आहे. ऐका, प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसाद म्हणजे प्रसन्नता आहे. ऐका, सत्यनारायणाचा आपण थोडाच करतो, पण तो काय असतो? प्रसाद राहतो. आणि घरी आपण कढाईमध्ये पातेल्यात शिरा करतो सकाळचा नाश्त्याला, तो 2 प्लेटा 3 प्लेटा खातो माणूस. खरं सांगा, सत्यनारायणाच्या छोट्या प्लेटमध्ये एवढीच प्लेट असते ती, त्या प्लेट मधलं समाधान आणि 3 प्लेटा शिरा घरी खाल्लेला त्याचं समाधान, ज्यादा समाधान कोणतं? बरं, घरच्या 3 प्लेट शिऱ्याला आपण 10 रुपये टाकतो पूजेला, बायकोला म्हणतो की 10 रुपये ठेव तुला, नाही ना. इथं 10 रुपये टाकून एवढ्या शिऱ्यात काय आहे? अरे प्रसादात समाधान आहे. समाधान कशात आहे? प्रसादात आहे. आणि तो आजचा हा प्रसाद आहे म्हणून असणार हे प्रसादाचं कीर्तन आहे. या दिवशी काय करायचं? केले देवे गोकुळी, जे गोकुळात देवानं चरित्र केलं त्याचं वर्णन करायचंय. आता मी जास्त काही सांगणार नाही, शॉर्टकट मध्ये चरित्र सांगणार आहे. आपले 10-15-20 मिनिटांमध्ये आपलं चरित्र झालं पाहिजे. भगवान परमात्मा वसुदेव देवकी आणि यांच्या असणाऱ्या पोटी अवताराला येतो, पण त्याआधी असणाऱ्या पृथ्वीवरती भार होतो. काय होतो? भार. या पृथ्वीला भार होतो पापाचा. साधू संतांना त्रास व्हायला लागला, धर्माची हिडाळणा व्हायला लागली, साधू संतांचे यज्ञ मोडायला लागले, राक्षस त्रास द्यायला लागले. म्हणून पृथ्वीवरील सर्व असणारे देवी देवता सर्वांनी देवाला विनंती केली की देवा तुम्ही अवताराला या, धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला अवताराला यावं लागेल. असणार वत्सरूपी गाय ब्रह्मयापाशी जाय, गायीनं असणार पृथ्वीरूपी गाय असणारे ब्रह्मदेवाकडे गेली, हात जोडून सांगितलं, हो माझ्यावर भयंकर पाप झालं, हे पाप कमी होणं गरजेचं आहे. धरणीशी झाले ओझे त्यांचे पापी जे भक्त, दैत्य ते मातले धरणीशी झाले ओझे त्यांचे अभक्त झाले, पापी झाले. पापाचा बोजा सर्वात जास्त असतो. एक सांगू का तुम्हाला? 4 गोष्टी आहेत या जगात. काजळापेक्षा काळ काही असतं, काजळापेक्षा काळ. एक प्रश्न कबीरजीने विचारला, काजळापेक्षा काळ काय? अग्नीपेक्षा दाहक काय? भूमीपेक्षा भारी काय? आणि पाण्यापेक्षा पातळ काय? कबीरजीने प्रश्न केला आणि कबीरजीने त्याचं उत्तर दिलं. पाप भूमीपेक्षा भारी, पाप या भूमीपेक्षा भारी. जल से पतला कौन है, जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. जल से पतला, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. श्याम पिया रंग दे चुनरिया. पुढचं भजन नाही म्हणायचं आपल्याला, एवढंच बघायचंय. क्रोध अग्नीपेक्षा दाहक आहे, पाण्यापेक्षा ज्ञान पातळ आहे, भूमीपेक्षा जर असणार जड काय असेल तर ते पाप आहे. आणि कलंक काजल से काली, कलंक काजळापेक्षा पण काळा आहे, पाप भूमीपेक्षा भारी आहे. म्हणून
तिने सांगितलं धरणीशी झाले ओझे त्यांचे, विनंती केली, सर्व देव एकत्र आले, देवाला विनंती केली, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना अनंत गणाविनाशा सकल देवादिदेवा कृपालु बाजी केशव महानंदा मानवाचा शिवास देव असणारा सर्व देवांना प्रगट झाला. सांगितलं काय कारण आहे, सांगितलं ही गाय काय म्हणते ऐका, ब्रह्मदेव काय म्हणतात ऐका, सर्व देवांचं कारण ऐकलं. सांगितलं धर्माच्या स्थापनेकरता मी अवतार घेतो, भक्तांच्या रक्षणाकरता अवतार घेतो. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादि सुकर, कुर्मादि सुकर मत्स्य कर्मादि सुकर. भक्तांकरता देव अवतार घेतो, अवताराचं आश्वासन दिलं. मी सांगितलं भगवान कृष्ण म्हणून अवतार घेईल, सगळं काही जे ते ठरलं वसुदेव देवकीच्या पोटी घेईन. कारण वसुदेव देवकीनं असणारं जी तपश्चर्या गतजन्मात जी केली त्याचं फल असणार तिला प्राप्त झालं. मी असणार मनुष्य अवतार जेव्हा घेईल, म्हणजे भगवान कृष्ण म्हणून अवताराला येईल, त्यावेळेस तुझ्या पोटी जन्माला येईल असं आश्वासन दिलेलं होतं. तपश्चर्या केली तरच चांगली बाळा जन्माला येतात. ऐका, भगवान कृष्णानं वसुदेव देवकीच्या पोटी जन्म घेण्याचं आश्वासन दिलं. का दिलं? देव कोणाच्या पोटाला येतो का? कोणाच्या पोटी देव नसतो येत. अरे चांगली संतती सुद्धा कोणाच्या पोटाला येत नाही. त्याच्या करता त्याला काहीतरी काय असावं लागतं? पुण्य असावं लागतं. जर तुमची संतती आज्ञाकारी जन्मली तर समजून चला तुमचं काहीतरी पुण्य आहे. पण तुमचा पोरगा जर म्हणत असेल ना पप्पा तुम्हाला काही कळत नाही, तर समजून चला काहीतरी पाप केलं होतं आपण. ते म्हणजे आमच्या पप्पाला काही नाही जमलं, सगळं काय केलं ते आम्हीच केलं म्हणते. हे वावर दिसतं